तर ताई तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेला आहात. तुम्ही म्हणताय की 40 वर्षाला समाजकारण म्हणजे अनुभव आहे, जवळून पाहिलेलं आहे. तर एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी आता तुम्ही निवडणूक लढवताय. तर काय भावना आहे तुमच्या? नमस्कार. मी सुनंदा बबन अवताडे. मी पहिल्यांदाच नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे आणि मी जनतेचं कल्याण करण्यासाठी हेच माझं ध्येय आहे. काय 40 वर्ष समाजकारण अनुभव केला. काय तुम्हाला काय काय त्यावेळेला काय चर्चेतून काय काय जाणवत होतं? काय वाटतं तुम्हाला? आणि आता काय फरक आहे? मला खूप आनंद झाला आहे नगराध्यक्षपदासाठी. मी आता पहिल्यांदाच राजकारणातून माझं समाजकारण तर पहिल्यापासून 40 वर्षापासून आहे आणि आता पहिल्यांदाच मला सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनःपूर्वक हे म्हणते हे माझं ध्येय आहे. कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढताय तुम्ही? कोणते मुद्दे असतील निवडणूक? मी पहिल्यांदा नागरिकांचे अडचणी दूर करणार. एकंदरीत तुमच्या समोर कुठले आव्हान आहेत किंवा समस्या आहेत असं वाटतं सगळ्या मंडळाला? मी आता ज्या प्रत्येक प्रभागातून फिरते आहे, त्या प्रभागातून प्रत्येक नागरिकाच्या अडचणी मी प्रचार करायला तर त्यांनी सांगते, आम्हाला गटार नाही, आम्हाला घरकुल मंजूर नाही आणि आम्हाला रस्ता नाही, आमच्या नळावर पाणी येत नाही व्यवस्थित आणि लाईट पण व्यवस्थित येत नाही. मी पहिल्यांदा त्यांनी सांगेल ते सगळं करून देणार. एकंदरीत तुम्ही म्हणता की सर्वसामान्यांच्या स्वच्छता, लाईट, रस्ते हे नाही. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय वाटतंय अजून कुठल्या समस्या आहेत? जे आत्तापर्यंत 40 वर्षात नगरपालिकेनं केलं नाही अगोदरच्या नगराध्यक्षानं, ते मी करून दाखवेन. आताची काय ही भूमी संतांची मांडली जाते, परंतु इथं जेवढे संत आहेत त्यांच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? प्रत्येक जे संत आहेत जे संत आहेत परंतु या संतांचे स्मारक वगैरे नाही, तर त्याच्या संदर्भात तुमचे काय पावलं असणार आहेत का? आता जवळजवळ आमचे 9 ते 10 संत आहेत. त्यांच्या म्हणजे जवळ निम्म्या संतांच्याच माहीत आहेत बाकीच्यांना. निम्म्या संत कुठं आहेत कोपऱ्यात ते माहीत पण नाहीत. त्यांच्यासाठी मी मंदिरं वगैरे बांधेन, तिथली स्वच्छता करेन, झाडं, पर्यावरण ते वगैरे लावून त्यांची स्वच्छता करून घेईन. पर्यटनासाठी काय असे ठोस पावलं आहेत का तुमची? पर्यटन वाढलं पाहिजे इथं, जसं पंढरपूरला आहे तसं मंगळवेढ्यामध्ये? पर्यटनासाठी तर जागा जास्त उपलब्ध नाही, त्यामुळं आम्हाला थोडीशी अडचण येते मंगळवेढ्यात. त्यासाठी काय करणार? त्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करेन मी. सध्यावाढीला. हो. महिलांच्या सबलीकरणासाठी काय? महिलांच्या समीकरण त्यांना बचत गटातून रोजगार करून बचत गट तयार करून देईन आणि त्यांना म्हणजे महिलांना घरी बसून काहीतरी काम देणार. त्यांच्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देईन आणि त्यांनी केलेल्या मालाचे मी बाहेर आपल्या दुसऱ्या मंगळवेढ्यापासून दुसरीकडे देण्याचा प्रयत्न करेन मी. मंगळवेढा धान्याचं कोटर म्हणून ओळखलं जातं. हं. त्या अनुषंगानं काय उद्योग प्रक्रिया, शेती, माल उद्योग प्रक्रिया असं काय तुमच्या डोक्यात आहे का? मंगळवेढ्यात दुष्काळ पडला होता. दुष्काळात म्हणजे धान्य लोकांना खायला मिळत नव्हतं आणि त्यावेळेस दामाजी पंतांनी त्यांचे धान्याचे कोठार संपूर्ण वाटून संपूर्ण मंगळवेढ्याला अन्नधान्य पुरवठा केला आणि त्यामुळं जनता सगळी भुकेलेली होती. ते त्यांची आत्मा त्यांचा शांत झाला. तर एकंदरीत तुम्ही सांगितलं अशा पद्धतीनं. मात्र जनतेच्या आता तुम्ही प्रत्यक्ष मतदारांना भेटताय. मतदारांच्या काय भावना आहेत? मतदार सगळे आम्हाला 100% मतदार प्रतिसाद देत आहेत आणि मी समर्थ कृपेने बैठकीत आहे, त्यामुळं तुम्हालाच आम्ही मतदार करणार, तुम्हालाच नगराध्यक्ष करणार, सगळे असं म्हणजे चर्चा आहे सगळीकडे. तुम्हाला काय वाटतं? मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास आहे. आम्ही बैठकीत असल्यामुळं आमच्या दासावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते दास पण आमचा विश्वासघात करणार नाहीत. एकंदरीत सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन करतात? मी जर मला निवडून दिलं, मी तुमच्या प्रत्येक अडचणीवर मात करणार आहे. मी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही माझा आहे, मी तुमच्यासाठी आहे.